जय श्रीराम मित्रांनो. श्राद्ध पक्षाविषयी खूप शंका माझ्या मनामध्ये आल्या होत्या. मला विचारणं झाले होते आणि मला असं मनात सारखं चाटून जात होतं खूप दिवस की आपण ह्याच्याविषयी पण मांडावं. श्राद्ध पक्षाच्या निर्णयाचा मी ज्या वेळेला कर्मकांड जातो त्यावेळेला मी त्या गोष्टी सगळ्या चर्चा करतो आणि शंका समाधान त्याच जे समजावून सांगतो त्याच्यामध्येच निरसन होऊन जात असतं. पण असो, इतरांना उपयोगा म्हणून हा मी व्हिडिओ मुद्दामून केलेला आहे. त्या व्हिडिओच्या अनुषंगिक श्राद्ध पक्ष हा भाद्रपदातल्या कृष्ण पक्षामध्ये येतो. त्याला महालय आपण म्हणतो. श्राद्ध हे ज्या तिथीला माणूस एखादी दुर्घटना होऊन गेलेला असतो त्याच्या पुढच्या वर्षी त्याच हिंदू महिन्याच्या तिथीला येतं ते वर्षाद्ध किंवा सांवत्सरिक श्राद्ध आपण त्याला संबोधन देतो. माणूस गेल्यानंतर 2च वर्ष श्राद्ध करू का, 3च करू का, 5च करू का, प्रतिवार्षिक तुम्हाला श्राद्ध हे करायचंच आहे. तुमच्या आर्थिक नियोजनाने, तुमच्या शारीरिक तुमचं बळ किती आहे त्याच्यावरनं, आणि तुम्ही प्रवासात आहात किंवा व्यापात आहात, पण काही ना काहीतरी स्वरूपात तुम्ही त्या तिथीला श्राद्ध हे केलंच पाहिजे. त्यामुळं पितरांचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो आणि तो सर्वोच्च असतो. श्राद्ध करताना पिंडदान करा, नुसता शिरा द्या, नुसतं ब्राह्मण भोजन करा, नुसतं तर्पण करा, जे तुम्हाला शक्य ते करा, पण काही ना काही स्वरूपात श्राद्ध पक्षात करा. प्रवासामध्ये असताना तुम्ही एखाद्या नदीकाठी जा, तिथं तर्पण करा, एखाद्या देवळात जाऊन तर्पण करा. तेही शक्य नाही तर ब्राह्मणाला फळं दूध द्या, शिरा द्या, गरजू माणसाला जेवायला घाला, पण आपल्या पितरांचं स्मरण आवर्जून करा आणि त्यांचा महालय काळामध्ये येणाऱ्या त्या तिथीला पक्षही आवर्जून करत जा. कुठलाही श्राद्ध पक्ष टाळू नका. आणि 11.5 महिने माणूस गेल्यानंतर वर्षभरात 11.5 महिन्याचं कन्सेप्ट जे आलेले किंवा जे आलेले ते चुकीचं आहे. 1 जानेवारीला तुम्ही जर का नोकरीला लागला किंवा तुमचा 1 जानेवारीला जर का वाढदिवस आहे तर पुढचा वाढदिवस कधी येणार तुमचा? 1 जानेवारीला किंवा महिन्याभरानेच तुम्हाला पगार मिळणार का? तुम्हाला 15 दिवसांनी पगार मिळतो का? तुम्ही 11.5 महिन्यांनी वाढदिवस साजरा करता. त्यामुळे हिंदू महिन्याप्रमाणे ज्या तिथीला ज्या महिन्यात ते गेलेत त्याच तिथी महिन्याला तुम्ही ते श्राद्ध करावं. त्यालाच वर्ष श्राद्ध हे संबोधन आहे. ते टाळू नका. 11.5 महिने वगैरे करू नका. हल्ली एवढ्यातल्या मी भागवत संप्रदायामधल्या बऱ्याच गोष्टी या श्राद्धात किंवा 10व्या 12व्यात घुसल्या असल्यामुळं ज्या चांगल्या गोष्टी म्हणजे त्या कीर्तन प्रवचन हे चांगलीच सेवा आहे आणि कीर्तन प्रवचन सेवा ही त्या काळात करावीच. परंतु तुम्ही निरीक्षण करा, बऱ्याच ठिकाणी एवढ्यातल्या एवढ्यात लिंगायत समाजासारखं 3ऱ्या दिवशी 10वा केला जातो. आता तुम्ही सांगा, 1 तारखेला गेलेला माणूस ह्याचा 10वा 3 तारखेला येईल का हो? तर 10 तारखेलाच येणार. ही चुकीची पद्धत आहे. 10व्या दिवशीच करावा, 13व्या दिवशीच करावा. 10व्यापर्यंत तुम्हाला सूतक असतं. सूतकात हल्ली जेवणं वगैरे ते चुकीचे. घरातल्या घरात 10वा करून म्हणजे घाटावरती 10वा करून प्रसाद घरातल्यांनी घरात घ्यावा. 13व्याला मात्र महाप्रसादाला सूतक संपलं असतं त्यावेळेला 4 लोक तुम्ही बोलवू शकता. चुकीच्या परंपरा चिटकून सनातन धर्म बदनाम होणार नाही याची दक्षता घ्या. जय श्रीराम.